आज तारीख आहे 17 डिसेंबर 2023. चला तर मग आजचे करंट अफेअर बघूया. बघा, केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीसाठी बंदी घातली होती बघा, पण आता थोडीफार शिथिलता दिली त्यात. तर काय यातलं महत्त्वाचं ते बघू आपण. संभाव्य साखर टंचाई लक्षात घेऊन केंद्राने 7 डिसेंबर रोजी ऊसाचा रस आणि सिरपपासून थेट इथेनॉल उत्पादन करण्यास या हंगामासाठी बंदी घातली होती बघा. पण आता निर्बंध शिथिल करून 17 लाख टन साखर बनवू शकेल एवढा ऊसाचा रस किंवा सिरपपासून थेट इथेनॉल उत्पादन होईल. तसेच बी हेवी मॉलॅसिसपासूनही अतिरिक्त इथेनॉल उत्पादन घेता येईल असे केंद्र सरकारनं नमूद केले बघा. इथं बघा, काँग्रेसचे 138 रुपये देणगीचे आव्हान, हे महत्त्वाचं नसून ह्यात एक पॉईंट महत्त्वाचा आहे बघा. तर महात्मा गांधीजींनी टिळक स्वराज्य फंड केव्हा स्थापन केला होता, तर 1920-21ला. लक्षात असू द्या, टिळक स्वराज्य फंड कोणी स्थापन केला होता? महात्मा गांधींनी. कधी? 1920-21ला. इथं बघा, जे तू भारत, तर महत्त्वाचं काय बघू आता, ह्याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विश्वविक्रम नोंदवलेला आहे. तर काय न्यूज ती बघू आपण. पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित काय उपक्रमात शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली आहे. तर काय झाला विश्वविक्रम? तर फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्राचार्यांनी एकत्र येऊन 18,760 पुस्तकांच्या माध्यमातून जय तू भारत हे वाक्य तयार केले. कोणते वाक्य तयार केले? जय तू भारत. त्यात पुस्तक किती वापरण्यात आलं बघा, 18,760. एवढ्या मोठ्या प्रमाणात पुस्तकांचा वापर करून वाक्य बनवण्याचा हा विक्रम आहे. यापूर्वी विक्रम हा सौदी अरेबियाच्या नावावर होता. तेथे 11,111 पुस्तकांच्या माध्यमातून वाक्य तयार करण्यात आले होते. चला पुढची न्यूज बघू. शिखर बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते बघा, तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेलाच शिखर बँक म्हटले जाते बघा. शक्ती कायदा कोणी पास केला होता बघा? महाराष्ट्र शासनाने. तर कशा संबंधित होता तो कायदा? तर महिला अत्याचाराविरोधात. यातले आणखीन पॉईंट बघू आपण. महिलावरील अत्याचार नियंत्रणासाठी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या शक्ती कायद्यातील अनेक तरतुदी या केंद्र सरकारच्या भारतीय दंड संहिता म्हणजेच IPC आणि फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे CRPC कायद्यावर अधिक्षेप करणार असल्याचे सांगत केंद्र सरकारने या कायद्यावर आक्षेप घेतला आहे बघा. तर केंद्र सरकारचं म्हणणं काय आहे, तर जो राज्याने शक्ती कायदा बनवला आहे त्यामुळे IPC आणि CRPC कायद्यावर अधिक्षेप होईल म्हणून हे कारण सांगून त्याच्यावर आक्षेप नोंदवला आहे बघा केंद्र सरकारने. तर आंध्र प्रदेशचा दिशा कायदा होता बघा. दिशा कायद्याच्या धर्तीवर राज्यातील महिलावरील ॲसिड हल्ला किंवा सामूहिक बलात्कार करून हत्या करणाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी तरतूद असलेला आणि त्यासाठी विशेष न्यायालयाच्या तरतुदीचा समावेश असलेला शक्ती कायदा करण्याची घोषणा सरकारने 2020मध्ये केली होती. यासाठी शक्ती कायदा? महिलावरील अत्याचाराविरोधात शक्ती कायदा. राज्यसभेचे सभापती कोण आहेत? जगदीप धनखड.
दोहम धरण कुठं आहे तर वाई तालुक्यात. वाई कुठं आहे? साताऱ्यामध्ये. दोहम धरण लक्षात असू द्या, वाई तालुक्यात आहे. इथे एक न्यूज आहे बघा. सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि बेलारूसची अरिना सबालेंका यांची आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड केली आहे बघा. तर 8व्यांदा जोकोविच वर्षातील सर्वोत्तम टेनिसपटू ठरला आहे बघा. चला तर मग आज एवढ्याच न्यूज महत्त्वाच्याच आहे. धन्यवाद.